जय शिवराय मित्रांनो अगदी अपेक्षेप्रमाणे अखेर सुरत चेन्नई महामार्ग, ज्याला आपण सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे म्हणत होतो, हा महामार्ग रद्द करण्यात आलेला आहे आणि याच्याऐवजी आता नवीन मंजुरी आज 31 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये देण्यात आलेली आहे। आता नवीन महामार्ग हा अक्कलकोट नाशिक असणार आहे। मित्रांनो, यापूर्वी आपण सविस्तर असं अपडेट घेतलं होतं की सुरत चेन्नई या दोन बंदरांना जोडण्यासाठी या महत्वाच्या अशा महामार्गाला मंजुरी देण्यात आलेली होती, ज्याच्यामध्ये गुजरात, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तमिळनाडू ही राज्य एकमेकाला जोडली जाऊन शेतीपूरक हा महामार्ग बनवून मोठ्या प्रमाणात याचा शेतकऱ्यांना फायदा होणार होता। कारण या महामार्गाच्या माध्यमातून शेतमाल हे दोन्ही बंदराशी जोडण्यासाठी मदत होणार होती। मोठ्या प्रमाणात या महामार्गाला विरोध झाला होता। याच्यासाठी निधीची उपलब्धता, पुन्हा याच्यामध्ये काम बंद आणि नाशिक पासून सुरत पर्यंत जे काही जमिनीचं ऍक्विजिशन आहे याच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात विरोध दिसून आलेला होता। याच्यानंतर अहिल्यानगर पासून सोलापूर पर्यंतचा जो महामार्ग आहे याच्यामध्ये लँड ऍक्विजिशनला सुद्धा मोठ्या प्रमाणात विरोध दिसून आला होता आणि याच पार्श्वभूमीवर हा महामार्ग बदलला जातोय की बंद केला जातोय, अशा प्रकारे वेळोवेळी चर्चा होत होत्या आणि याच्यामध्ये आता अक्कलकोट ते नाशिक अशा महामार्गाला मंजुरी देण्यात आली आहे। कारण वाढवण बंदर होते, आता नाशिक वरून वाढवण बंदराला जोडलं जाणार आहे। नाशिकच्या जवळच समृद्धी महामार्गाला हा महामार्ग जोडला जाणार आहे। आग्रा मुंबई अर्थात दिल्ली मुंबई जो एक्सप्रेस वे कॉरिडॉर आहे त्याला देखील हा महामार्ग जोडला जाणार आहे आणि तिथून साहजिकच ते सुरतला जाण्यासाठी मार्ग मोकळा होणार आहे। त्याच्यामुळे सुरत वरून नाशिक आणि नाशिक वरून सोलापूर हा महामार्ग जो होता तो आता बदलण्यात आलेला आहे। याला तेलंगणा पासून सोलापूर पर्यंत आता काम चालू आहे आणि सोलापूर पासून म्हणजे अक्कलकोट पासून नाशिक पर्यंतची ही मंजुरी देण्यात आलेली आहे। 374 किलोमीटरच्या 6 पदरी ग्रीनफील्ड ऍक्सेस कंट्रोल मार्गिकेच्या बांधकामाला मंजुरी देण्यात आलेली आहे। याच्यामध्ये बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा अर्थात टोल तत्वावरील या प्रकल्पाला 19,142 कोटी रुपयाच्या खर्चाची उभारणी होणार आहे। याच्यामधून नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर या प्रादेशिक शहरांना जोडून पुढे कर्नूल आणि जे काही कर्नाटक, आंध्रा वगैरे भागाशी जोडलं जाणार आहे। अर्थार्थी पुढे तेलंगणामधून, आंध्रामधून हा महामार्ग चेन्नईला जोडला जाईल आणि नाशिक वरून वाढवण अर्थात डहाणूच्या साईड वरून, पालघर वरून चेन्नईलाही जोडला जाणार आहे। अर्थार्थी अहमदाबाद एक्सप्रेसवेला, दिल्ली एक्सप्रेसवेलाही जोडला जाणार आहे आणि मुंबईशीही कनेक्ट होणार आहे समृद्धीमुळे। अशा प्रकारचा हा महामार्ग या ठिकाणी असणार आहे। याच्यामध्ये नाशिक, अहिल्यानगर, धाराशिव, सोलापूर या जिल्ह्याच्या विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळण्याची शक्यता आहे। याच्यामध्ये कमीत कमी जे काही अंतर आहे 20 तासावरून 45% घट होऊन 17 तासावरती हे अंतर येणार आहे। 60 किलोमीटर तासीचा वेग असणार आहे, जो 100 किलोमीटर डिझाईन स्पीडची याला मंजुरी देण्यात आलेली आहे आणि सोबतच नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, अक्कलकोट या प्रकल्पाचा नकाशा देखील देण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये 2 पार्टमध्ये याला डिवाइड करण्यात आलेले आहे। एक तर फेज 1 पॅकेज 1 अहिल्यानगर ते नाशिक असणार आहे आणि पॅकेज 2 हा अहिल्यानगर टू अक्कलकोट असणार आहे। आता याच्यामध्ये एक्झिस्टिंग असलेल्या रोडचा देखील मोठ्या प्रमाणात वापर होणार आहे। याच्यामध्ये एक जो प्रस्तावित रोड असणार आहे, ज्याच्याबद्दल आपण क्लिअरली यापूर्वी माहिती घेतली होती, जो सिन्नर, अहिल्यानगरवरून पुढे जामखेड, बार्शी आणि पुढे सोलापूर रिंग रोड आणि अक्कलकोट जाणार आहे। आणि याला एक पर्याय देखील देण्यात आलेला आहे की जो सध्या अहिल्यानगरवरून टेंभुर्णी, कुर्डवाडीच्या आसपासवरून पुढे सोलापूर रिंग रोडला होणार आहे। आता याच्यापैकी दोन्हीचे जे काही प्रकल्प खर्च आहेत ते प्रस्तावित केले जातील, डीपीआर सादर केले जातील आणि ज्या डीपीआरला या ठिकाणी आता मंजुरी मिळेल किंवा जिथं लँड ऍक्विजिशन सोपं होईल, जिथं शेतकऱ्यांचे जास्त नुकसान होणार नाही, जिथं विरोध होणार नाही, तो मार्ग पुढे या ठिकाणी आता बनवला जाणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे एक महत्वाचा असा महामार्ग, कारण या मधल्या भागामध्ये नाशिक असेल, नाशिक पासून सोलापूरची कनेक्टिव्हिटी सध्या आपण पाहिलं तर नाहीये। त्यामुळे सोलापूर आणि नाशिकच्या मधला जो भाग आहे या भागातील पिकणारा शेतमाल हा फक्त महामार्गाची कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्याची नासाडी होते किंवा शेतमालाला मार्केट न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतंय। या सर्वांसाठी हा एक दिलासादायक आणि पर्यायी महामार्ग या ठिकाणी असणार आहे। आता याच्या पुढे याला शेतकऱ्यांचा होणारा विरोध हा पाहता महामार्ग बदलला जातोय का हे देखील पाहण्यासारखं असेल। परंतु याच्यामध्ये जामखेड आणि बार्शी मार्ग जो प्रस्तावित मार्ग आहे हा जर झाला तर मराठवाड्यातील या मागास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धाराशिव,
मध्य महाराष्ट्रातील किंवा पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, बीड आणि अहिल्यानगर या भागातील शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ही एक महत्वाची अशी मंजुरी देण्यात आलेली आहे, ज्याच्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रस्तावित महामार्ग कसा असेल, जमिनीच्या ऍक्विजिशनसाठी काढण्यात आलेल्या नोटिसी, याच्याबद्दल आपण यापूर्वी वेळोवेळी माहिती घेतलेली आहे. त्याचे सर्व व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. त्याच्यामुळे तुम्हाला गावांची यादी असेल, गाव कुठून जाणार आहे, कोणते सर्वे नंबर बाधित होणार आहे, हे सर्व डिटेल तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील. धन्यवाद.